विद्यार्थी मित्र हो, पाठीमागच्या पिरियडला पण प्रातिनिधिक लोकशाहीचे दोष पाहिलेले होते. गुण आणि दोष याची चर्चा झाल्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे लोकशाहीची वैशिष्ट्ये. या शासन पद्धतीचा एवढा मोठा स्तोम आता माजलेला आहे की जवळजवळ जगातील 2/3 राष्ट्रांनी आपली शासन पद्धत ही लोकशाही शासन पद्धत म्हणून स्वीकारलेली आहे, नावारूपाला आणलेली आहे. किंबहुना त्या शासन पद्धतीत अगदी ते रुजलेले आहेत, अगदी व्यवस्थितपणे आपले हक्क अधिकार आपलं स्वातंत्र्य उपभोगत आहेत. जवळजवळ सगळ्या जगानंच ही शासन पद्धत आज मान्य केलेली आहे. फक्त हाताच्या बोटावर असणारे जे काही राष्ट्र आहेत त्यांनीच वेगळ्या पद्धतीची शासन पद्धत अजून कंटिन्यू केलेली आहे. असो, आज या आधुनिक काळात 21व्या शतकात या शासन पद्धतीला एक अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. साधारणतः जनतेच्या सहकार्यातून, जनतेच्या संमतीतून चालणाऱ्या या प्रातिनिधिक लोकशाहीला एक आगळं वेगळं स्थान आज प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळंच त्याची काही वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्ट करता येतात. साधारणतः या लोकशाही शासन पद्धतीचं पहिलं वैशिष्ट्य हे आहे की ही शासन पद्धत प्रामुख्याने लोकांच्या संमतीतून चालणारी आहे. ही शासन पद्धत जनतेच्या मान्यतेवरच आधारलेली आहे. लोकशाही शासन पद्धतीत साधारणतः लोकांच्या संमतीतून राज्यकारभार चालतो. लोकांचा पाठिंबा मिळवूनच आणि त्या पाठिंब्याच्या बहुमताच्या जोरावर राजकीय पक्ष सत्तेवर येत असतात आणि जोपर्यंत जनतेचा त्यांना पाठिंबा आहे तोपर्यंतच ते आपल्या अधिकार पदावर राहत असतात. अनेक राजकीय पक्ष, अनेक राजकीय नेते हे केवळ जनतेच्या मान्यतेवर, संमतीवर, पाठिंब्यावर सत्तेवर असतात. अर्थात तेच जर त्या पाठिंब्याला व्यवस्थितपणे जर सहकार्य देत नसतील तर तीच जनता पाठिंबा दिलेले जे काही सरकार आहे, राजकीय पक्ष आहेत, त्यांना सत्तेवरून सुद्धा दूर अगदी सनदशीर मार्गानं लोकशाहीच्या तत्वमूल्य या आधारावर त्यांना बाजूलाही केलेलं आहे. हे लोकांच्या संमतीवर चालणारं, लोकांच्या पाठिंब्यावर चालणारं एकमेव हे लोकशाही शासन पद्धत असलेला एक महत्त्वाचा भाग आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षाच्या टीका टिप्पणीतून लोकशाहीचा राज्यकारभार चालतो. लोकशाहीत एक सत्तारूढ पक्ष असतो आणि एक विरोधी पक्ष असतो. विरोधी पक्षाचे प्रतिनिधी राज्यकारभारावर नियंत्रण ठेवत असतात. सत्तारूढ पक्षाच्या कार्यावर अंकुश ठेवून विरोधी पक्ष अगदी व्यवस्थितपणे त्यांना लोकशाहीची जी काही पद्धत आहे, सिस्टम आहे, त्या सिस्टमवर चालवण्यासाठी नेहमी एक कारणीभूत ठरत असते आणि त्या आधारावर लोकांच्या संमतीतून, लोकांच्या विचारातून चालणारी ही एक शासन पद्धत आपल्याला दिसून येते. लोकशाहीत जनता नेहमी सार्वभौम असते. सार्वभौम याचा अर्थ सर्वश्रेष्ठ. जनतेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही, अगदी सत्ताधारी सुद्धा नाहीत. फक्त जनता आणि देश हा सार्वभौम असतो. लोकशाहीत जनतेनंच निवडून दिलेलं प्रतिनिधी हेच राज्यकारभार पाहत असतात. लोकशाहीत बहुमत प्राप्त करणारे हे नेहमी सत्ताधारी बनत असतात. एकंदरीत या शासन पद्धतीत जनतेच्या इच्छेतून, लोकमतातून राज्यकारभार चालतो.
लोकमताच्या पाठिंब्यावरच हा कारभार स्थिर आणि यशस्वी होत असतो. त्यामुळे हे एक लोकांच्या संमतीतून चालणारं शासन हे एक लोकशाहीचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य मानावं लागतं. त्याच्यानंतर या शासन पद्धतीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. अर्थात स्वातंत्र्य हेच लोकशाहीचं एक अत्यंत महत्त्वाचं तत्त्व गणलं जातं, मानलं जातं. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वातंत्र्याची गरज असते आणि त्यामुळं व्यक्तीचं स्वातंत्र्य करण्याची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी शासन संस्थेवर अवलंबून असते. शासन संस्थेनं व्यक्तीच्या स्वातंत्र्याची ही हमी दिलेली असते. अर्थात लोकशाहीत व्यक्तीला आचार, विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म, संस्कृती यांचं स्वातंत्र्य दिलं जातं. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी व्यक्तीला विचार करण्याचं स्वातंत्र्य आणि ते प्रकट करण्याचं स्वातंत्र्य हे असलं पाहिजे. त्याशिवाय व्यक्ती आपला सर्वांगीण विकास करू शकत नाही. जर त्याला हे स्वातंत्र्य मिळालं नाही तर त्याच्या सुखासाठी किंवा त्याच्या आवडीनिवडीच्या ज्या काय आहेत त्या गोष्टी त्याला जोपासता येत नाहीत. त्यामुळंच लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान लाभलेलं दिसून येतं. लोक आपल्या सुखासाठी, हितासाठी या व्यक्ती स्वातंत्र्याचा अगदी व्यवस्थितपणे वापर लोकशाहीतच करू शकतात आणि त्यामुळं ही शासन पद्धत फार महत्त्वाची आहे, आवश्यक आहे, सगळ्यांना भावणारी आहे, सगळ्यांना आवडणारी आहे असं म्हणायला काय हरकत नाही. या शासन पद्धतीमध्ये किंवा लोकशाही शासन पद्धतीमध्ये समतेलाही, इक्वॅलिटी यालाही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. लोकशाही शासन पद्धत ही खरं तर समतेच्या तत्वावर आधारलेली आहे. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मठिकाण असा कोणताही भेदभाव न मानता प्रत्येकाला विकासाची समान संधी ही लोकशाहीतच दिली जाते. कायद्यापुढं सर्वांना समान लेखून सर्वांना समानतेची वागणूक ही प्राप्त करून दिली जाते. सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वतःच्या विकासाची संधी उपलब्ध करून देणं हे लोकशाहीत महत्त्वाचं मानलं जातं. म्हणजे समतेला या शासन पद्धतीमध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व आहे असं म्हणायला काय हरकत नाही. प्रत्येक नागरिकाला ही समान संधी आणि समान दर्जा हा प्राप्त करून दिला जातो आणि त्यासाठी आवश्यक असणारी परिस्थिती आहे ती परिस्थितीही या राज्याचं एक महत्त्वाचं कर्तव्य म्हणून नेहमी त्या पद्धतीनं वाटचाल झालेली आपल्याला दिसून येते. लोकशाही समाजात स्वातंत्र्य हे फार महत्त्वाचं मानलं जातं. समाजात किमान समता प्रस्थापित होणं हे नेहमी गरजेचं असतं, कारण त्यामुळं स्वातंत्र्याचं रक्षण होतं. स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी किमान चांगल्या पद्धतीची समता प्रस्थापित होणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला कायद्यापुढं समान मानणं हे व्यक्ती विकासाची समान संधी उपलब्ध करून देण्याचं काम फक्त आणि फक्त या लोकशाही शासन पद्धतीतच शक्य होतं. त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य लोकशाहीचं काय असेल तर बंधुता, फ्रॅटर्निटी. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही लोकशाहीची 3 प्रमुख लक्षणं मानली जातात. व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्ती विकास यांच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी समतेची गरज असते आणि समतेचं तत्त्व स्वीकारताना, समानतेची वागणूक देताना बंधुत्वाची गरज असते. लोकशाहीतील प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याची, दुसऱ्या व्यक्तीच्या हक्काची कदर असली पाहिजे आणि ती बंधुत्व असल्याशिवाय ती कदर त्याला समजत नाही किंवा मान्य होत नाही. म्हणजे बंधुत्व यासाठी फार महत्त्वाची आहे. अर्थात ही बंधुत्वाची भावना जोपासून प्रत्येक नागरिकानं समानतेच्या भूमिकेतून स्वातंत्र्याचा उपभोग घेतला पाहिजे. प्रत्येकाचा व्यक्ती विकास होणं ही अपेक्षा बंधुत्वाच्या ठिकाणी असते. म्हणजे प्रत्येकाचा, मला जसं बोलता येतं, मला जसं स्वातंत्र्य उपभोगता येतं,
मला ज्या गोष्टींचा आस्वाद घेता येतो तसाच इतर व्यक्तींनाही घेता आला पाहिजे हे मान्य करणं हेच बंधुत्वावर अवलंबून आहे. अशा बंधुत्वाची भावना बाळगण्यासाठी ही शासन पद्धत फार उपयुक्त ठरलेली आहे. अर्थात लोकशाही जर स्थिर आणि भक्कम व्हायची असेल, यशस्वी व्हायची असेल तर बंधुत्वाची भावना ही फार महत्त्वाची आहे. राष्ट्रातील एकात्मतेसाठी राष्ट्रातील विकासाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून बंधुत्व नेहमी उपयुक्त ठरलेलं आहे. याचबरोबर विश्व बंधुत्वाची सुद्धा भावना या लोकशाही देशात याच तत्वामुळं पुढं आलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही. लोकशाहीमध्ये पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असेल तर जनतेचं सार्वभौमत्व. लोकशाहीत जनतेच्या सार्वभौमत्वाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य, लोकांच्या प्रतिनिधींनी बनवलेलं राज्य. प्रत्यक्षात लोकशाही हे जनता राज्यकारभारात भाग घेत असते. अप्रत्यक्ष का होईना लोकशाहीत जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी ही सत्तेचं मानकरी ठरत असतात, ते राज्यकारभार पाहत असतात. लोकशाहीत जनतेची सत्ता असते असं म्हणायला काय हरकत नाही. साधारणतः जनतेने निवडून दिलेले जे काही प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी आपलं मंत्रिमंडळ तयार करतात आणि खरी वास्तववादी सत्ता पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाकडं म्हणजे संसदीय शासन पद्धतीच्या आधारावर त्यांना जनतेच्या हातातच ही सत्ता आहे हे स्पष्ट होतं. हे जनता ही सार्वभौम सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही किंवा कोणीही श्रेष्ठ नाही हे फक्त लोकशाहीतच आपल्याला पाहावयास मिळतात. त्याचबरोबर जे सत्तेपासून दूर असतात म्हणजे विरोधी पक्ष म्हणून जो कोण असतो त्यालासुद्धा अत्यंत महत्त्वाचं स्थान या लोकशाहीमध्ये असतं. विरोधी पक्ष नेता संसदेमध्ये विधानभवनामध्ये आपल्याला दिसून येतो. जेवढं मंत्र्याला स्थान आहे तेवढंच विरोधी पक्ष नेत्याला सुद्धा महत्त्वाचं स्थान आहे. मंत्र्याचा दर्जा हा लोकशाहीत विरोधी पक्षाच्या नेत्याला सुद्धा मिळत असतो आणि हे लोकशाहीच्या यशाचं एक महत्त्वाचं गमक आहे असं म्हणायला काय हरकत नाही. शासनाला विरोध करणं, शासनातील चुका किंवा शासनाच्या ज्या काही जनतेच्या किंवा राष्ट्राच्या हिताच्या गोष्टी चालत नाहीत त्याला विरोध करण्याचा महत्त्वाचं काम हे विरोधी पक्ष आणि त्याचे नेते करत असलेले आपल्याला दिसून येतात. हे जास्तीत जास्त म्हणजे सत्ताधारीसुद्धा आणि विरोधी पक्षातले प्रतिनिधीसुद्धा जनतेच्या राज्याच्या विकासाच्या राज्याच्या प्रशासकीय कामाच्या ह्याच्यात सहभागी झालेले आपल्याला प्रत्यक्षपणे पाहावयास मिळतं आणि हे फक्त लोकशाहीतच शक्य आहे असं म्हणायला काय हरकत नाही. त्याच्यानंतर लोकशाहीमध्ये बहुमताचं शासन असतं. लोकशाहीत जनतेचं सार्वभौमत्व प्रकट होत असलं तरी प्रत्यक्षात बहुमतानुसार राज्यकारभार चाललेला असतो. ज्या पक्षाला विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये स्पष्ट 2/3 बहुमत आहे त्या पक्षाच्या नेत्याला त्या पक्षाला आपलं वास्तववादी सरकार स्थापन करण्याचा अधिकार लोकशाहीत मिळत असतो आणि मग त्याच्याकडं खरी वास्तववादी सत्ता ही प्राप्त होत असते. 5 वर्षे जनतेचं पाठिंबा असेपर्यंत त्यांना आपली सत्ता ही राखता येत असते. जनतेच्या राष्ट्राच्या हिताचे अनेक वेगवेगळे जे काही कायदे आहेत ते कायदे करता येतात. अनेक ज्या काही योजना आहेत कार्यक्रम आहेत ते राबवता येतात. बहुमताच्या आधारावर लोकशाहीमध्ये अशा पद्धतीनं राज्यकारभार आपल्याला पाहावयास मिळतात आणि जनतेच्या मान्यतेवर जनतेच्या निर्णयावर संपूर्ण राज्यकारभार हा चाललेला असतो. लोकप्रतिनिधीची निवड, मंत्रिमंडळाची निवड, पंतप्रधानाची निवड, अध्यक्षाची निवड, कायदा निर्मिती अशा सर्व गोष्टीत बहुमताने केल्या जात असतात. म्हणजे बहुमत हा या शासन पद्धतीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. बहुमतानेच सगळे निर्णय घेतले जातात. अधिकाधिक लोकांची संमती असलेलीच जी काही पर्वणी आहे ही राज्यकारभारामध्ये सत्ता चालवण्यासाठी उपयुक्त ठरत असते. त्याच्यानंतर लोकशाहीमध्ये कायद्याचं अधिराज्य असतं, रूल ऑफ लॉ, आणि या कायद्याच्या
अधिराज्यामध्ये प्रत्येकाला समान वागणूक दिली जाते. लोकशाही शासन पद्धतीत कायद्यापुढं सर्वांना समान लेखलं जातं. लोकशाही राज्यात कोणतीही व्यक्ती कायद्यापेक्षा श्रेष्ठ नसते. कायद्यापुढं सर्वांना समान मानलं जातं. पंतप्रधान असो किंवा मंत्रिमंडळातील कोणताही मंत्री असो किंवा शासकीय अधिकारी असो, सरकारी नोकरी करणारा असो आणि सामान्य नागरिक असो, कष्टकरी असो, शेतमजूर असो, सर्वांना समान कायद्यापुढं मानलं जातं. आणि यामुळं ही पद्धत अत्यंत महत्त्वाची आहे असं म्हणायला काय हरकत नाही. ब्रिटिश न्यायाधीश प्रोफेसर डायसी यांनी कायद्याचं अधिराज्य या तत्वाचा पुरस्कार केला. इंग्लंडच्या लोकशाहीत कायद्याचं अधिराज्य हे वैशिष्ट्य प्रामुख्याने पहिल्यांदा तिथं आढळतं. पंतप्रधानापासून अगदी प्रशासकीय कनिष्ठ सेवकापर्यंत सर्वांना कायद्यापुढं समान मानलं जातं. व्यक्तीचं स्थान दर्जा विचारात न घेता सर्वांना एकच कायदा आणि एकच न्याय हा लोकशाहीतच फक्त आपल्याला पाहावयास मिळतो. त्याच्यानंतर लोकशाहीतलं पुढलं महत्त्वाचं वैशिष्ट्य कुठलं असेल तर विकेंद्रीकरणाचं तत्व, प्रिन्सिपल ऑफ डिसेंट्रलायझेशन. लोकशाहीत सत्तेचं विकेंद्रीकरण आवश्यक आहे आणि ते महत्त्वाचं आहे. का तर सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळं राज्यातील जास्तीत जास्त लोकांना, नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होता येतं. केंद्र सरकारपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थापर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. स्थानिक पातळीवर नागरिकांना प्रशासनात सहभागी होता येतं. स्थानिक लोकांना स्थानिक प्रश्नाची, समस्यांची जागृती असल्यामुळं राज्यकारभार हा नेहमी लोकाभिमुख पद्धतीनं चाललेला आपल्याला दिसून येतो. जनताभिमुख राज्यकारभार करायचा असेल तर विकेंद्रीकरणाच्या तत्वाला तिथं जवळ केलंच पाहिजे. आणि ते लोकशाहीच्या सिस्टमनं ते व्यवस्थितपणे साकारलेलं आहे असं म्हणायला का हरकत नाही. साधारणतः लोकशाही शासन पद्धतीत स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक महत्त्व दिलं जातं. कारण लोकशाहीचं जे काही प्रशिक्षण आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थापासून सुरुवात होतं. म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यामध्ये लोकांना आपलं प्रतिनिधित्व करता येतं. प्रत्यक्षात निर्णय कसे घ्यायचे असतात, प्रत्यक्षात सत्ता कशी चालवायची असते, प्रत्यक्षात निर्णय निर्धारणाची प्रक्रिया कशी केली जात असते याचं जवळून निरीक्षण परीक्षण करण्याचं काम या स्थानिक स्वराज्य संस्थामुळं झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं ही शासन पद्धत फार उपयुक्त आणि चांगली यशस्वी ठरलेली आपल्याला दिसून येते. लोकशाहीमध्ये नेहमी सनदशीर मार्गाचा, शांततामय मार्गाचा अवलंब केला जात असतो. मुळातच ही शासन पद्धत सनदशीर आणि शांततेच्या मार्गाने चालणारी मानली जाते. लोकशाहीत जनतेच्या प्रतिनिधीकडून सनदशीर घटनात्मक मार्गानं राज्यकारभार केला जात असतो. प्रौढ मताधिकाराच्या आधारावर निवडणुका आणि त्यातून प्रतिनिधींची निवड करणं आणि खुल्या आणि स्वच्छ वातावरणात निवडणूक घेऊन आपल्या जनतेचे प्रतिनिधी आणि त्यांच्याकडे सगळी सत्ता ही लोकशाहीमध्ये केली जात असते. लोकशाहीतले निर्णय हे शांततेनं आणि सनदशीर मार्गानेच केले जात असतात. लोकशाहीत प्रतिनिधींची विचारांची देवाणघेवाण आणि चर्चा, विचारविनिमय या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे चाललेल्या आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर जबाबदार शासन पद्धत. मग जबाबदार शासन पद्धत ही खरी तर फक्त लोकशाहीमध्ये पाहावयास मिळते. लोकशाहीत शासन हे लोकांना जबाबदार असतं, आणखी कोणाला जबाबदार नाही. लोकशाहीमध्ये जे सरकार असतं, जे सत्ताधारी असतं, वास्तववादी सत्ताधारी असतं, ते फक्त कुणाला जबाबदार असतात तर जनतेला जबाबदार असतात. लोकशाहीत संस्थेत जबाबदारीनं राज्यकारभार हा करावा लागत असतो. लोक आपल्याला डोक्यावरही घेऊ शकतात आणि लोक आपल्याला पायातही टाकू शकतात. आणि हे फक्त शक्य कुठं तर लोकशाहीमध्येच होतं. सामान्यतः संसदीय शासन पद्धत आणि त्या शासन पद्धतीलाच मुळात जबाबदार शासन पद्धत असं म्हटलं जातं. आणि संसदीय शासन पद्धतीत मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या पार्लमेंटला जबाबदार असतात आणि मंत्रिमंडळाला नेहमी जबाबदारीनं राज्यकारभार चालवून कायदेमंडळाचा विश्वास हा संपादन करावा लागत असतो. म्हणजे जबाबदारीचं एक तत्व, उत्तरदायित्वाचं एक तत्व अगदी चांगल्या पद्धतीनं लोकशाहीतच
आपल्याला पाहावयास मिळतं. या सगळ्या वैशिष्ट्यांचा जर विचार केला तर इतर जे काही जगामध्ये वेगवेगळ्या शाह्या आहेत किंवा शासन पद्धती आहेत, त्या शासन पद्धतीमध्ये फक्त आणि फक्त जनतेला समोर ठेवून चालणारी, जनतेचा विकास आणि जनतेचा विचार आणि जनतेची आस्था आणि त्यामध्ये असलेली जी काही एक कार्यपद्धती आहे ती लोकशाहीतच फक्त शक्य होऊ शकते. आणि त्यामुळं ही शासन पद्धत फार यशस्वी मानली जाते. आज 21व्या शतकामध्ये जास्तीत जास्त राष्ट्रांनी यासाठीच या शासन पद्धतीची निवड केलेली आहे, स्वीकारलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. थँक्यू.